आजच्या व्हिडिओमध्ये आपण लौकीची भाजी बनवणार आहोत। हा गोलवाला लौकी आहे ज्याला आपण दुधी पण म्हणतो। आणि इथे मी तिळाचा पेस्ट घेतलेली आहे। इथे घेतली हळदी पावडर, कोथिंबीर, मीठ आणि मिरच्या घेतली आहे। हा सिंपली आपला तिळाचा पेस्ट आहे, याच्यामध्ये काहीच टाकलेला नाही आहे। त्यानंतर आपण इथे कढई ठेवली होती गॅसवर आणि तेल टाकून ठेवलाय गरम होण्यासाठी। बघू शकता आता तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरच्या टाकूया। तेल आता गरम झालेला आहे आणि मिरच्या आपण टाकूया याच्यामध्ये। मिरच्या टाकल्यानंतर आपण याला छान असं परतून घेऊया। छान परतून झाल्यानंतर बघा त्याला असं त्या मिरच्यांना छान शिजू द्या। बघू शकता या प्रकारे आपल्या मिरच्या आता शिजलेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण जो तिळाचा पेस्ट होता तो तिळाचा पेस्ट टाकूया। आपल्याला असं तिळाचा दरदरा पेस्ट करून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे। बघा तिळाचा पेस्ट टाकल्यानंतर त्याला आपण छान असं परतून घेऊया। छान परतून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला लालसर कलर येईपर्यंत याला शिजू द्यायचा आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला असं शिजवायचं आहे लालसर कलर येईपर्यंत। आता हा शिजलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता मीठ टाकूया। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं मीठ तुम्ही यूज करा। आता मीठ टाकल्यानंतर छान परतून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर टाकूया। हळदी पावडर टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याला छान असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर बघा आता आपण त्याच्यामध्ये जे लौकी होतं कापलेला तो लौकी टाकूया। लौकी टाकल्यानंतर पण आपल्याला असं छान असं परतून घ्यायचं आहे। बघा या प्रकारे आता आपण लौकी याच्यामध्ये सर्व लौकी याच्यात टाकलेलं आहे आणि आता आपण याला छान असं परतून घेतलेलं आहे। लौकी परतून घेतल्यानंतर आता आपण याला झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटांसाठी। 10 ते 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता लौकीची भाजी हे पूर्णपणे छान अशी शिजलेली आहे। सर्व लौकी शिजलेले आहेत, यांना जास्त वेळ लागत नाही शिजायला। ते 7-8 मिनिटात किंवा 10 मिनिटात शिजून जातात, तसं तुम्ही बघत राहा शिजले की नाही तर। आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर। कोथिंबीर मी बारीक कापून घेतला होता आणि तो याच्यामध्ये टाकत आहे। त्यानंतर आपण याला छान परतून घेऊया आणि आपली भाजी ही रेडी झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही बघायला जितकी सुंदर दिसते तितकीच चविष्ट सुद्धा आहे। एकदा नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।